मी ऋग्वेद. आज मी 1 महिन्याचा पूर्ण झालो आणि आज माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. मी झाल्यापासून बाबाने ऑफिसमध्ये खूप मोठी सुट्टी टाकली होती, त्याच्यामुळे तो माझ्याबरोबर खूप काही वेळ राहू शकला होता. पण आता त्याचं ऑफिस सुरू झालं आहे, त्याच्यामुळे तो 4 दिवसाआधीच मुंबईला परत गेला आहे. पण त्याला माझ्याशिवाय काही करमत नाही आहे, त्यामुळे माझ्या 1 मंथ बड्डेचं कारण देऊन तो आता परत येतो आहे. त्यांची ॲनिव्हर्सरी आणि माझा बड्डे एकाच दिवशी होता आणि बाबा येणार होता, म्हणून आई खूपच एक्सायटेड होती आणि मी पण खूप खुश होतो, कारण मला बाबाबरोबर खेळायला मिळणार होतं. बाबा येताना बुके घेऊन आला होता आणि आम्ही दारात त्याची वाटच बघत बसलो होतो, पण तो खूपच लेट झाला म्हणून तेवढ्या वेळात मी झोपी गेलो. खरं तर त्याने तो बुके माझ्यासाठी आणला होता, पण मी झोपी गेलेलो म्हणून मग त्याने तो आईला दिला. मला जवळ घ्यायची बाबाला खूपच घाई झाली होती, पण फ्रेश झाल्याशिवाय आंघोळ केल्याशिवाय तो माझ्याजवळ येत नाही, म्हणून तो लगेच आंघोळ करायला गेला. आणि मी झोपेतून उठून बघतो तर काय, मी तर बाबांच्या खुशीत होतो. आई बोलत होती की बाबाला तुला घ्यायची एवढी घाई झाली होती की त्याने केससुद्धा कोरडे केले नाही आणि तसंच आल्याबरोबर लगेच तुला घेतलं. बाबाच्या खुशीत जाऊन मला तर खूपच मजा येत होती आणि आई आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवत होती. आता जेव्हापर्यंत बाबा इथे आहे तेव्हापर्यंत माझी सगळी कामं तो करणार आहे आणि आईकडे तो मला फक्त दूध प्यायला जाऊ देणार आहे. बाबा मला फक्त 4 दिवसांसाठी सोडून गेला होता आणि त्या 4 दिवसांमध्ये दिवसाला त्याने 50 फोन केले असतील मला विचारायला. आई मला व्हिडिओ कॉलवर बाबांना दाखवत होती, पण त्याचा चेहरा काही मला ओळखता येत नव्हता. आवाजावरून मात्र मी त्याला ओळखू शकत होतो. आज तर बाबा माझे स्पॉन्सिंग करून देणार होता आणि खरं तर मला ते करायला बिलकुल आवडत नाही, कारण एकतर थंडी आहे आणि मला खूप कुडकुडायला होतं, पण बाबा काही ऐकत नव्हता. झाली बाबा माझी एकदाची स्पॉन्जिंग. ते झाल्यानंतर बाबाने मला टमी टाईम दिला आणि तो मला एकदम सुपरमॅन सारखं ट्रीट करतो. मला असा खाली वरती छान खेळतो माझ्याबरोबर. त्यानंतर बाबाने मला छानपैकी कपडे घालून दिले आणि आई आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवत होती, पण खूपच वेळापासून मी तिच्या जवळ गेलो नव्हतो, म्हणून मला खूपच रडायला येत होतं. संध्याकाळच्या वेळी माझा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी अंकुश मामा आणि अंकिता मामी आले. त्यांनी माझ्यासाठी पेस्ट्री आणली, छानचं डेकोरेशन केलं आणि मला ते डेकोरेशन खूप आवडलं. आई बाबांनी मला रेडी करून दिलं, छान नवीन कपडे घालून दिले, पण तो जम्पसूट मला काही होईना, कारण की माझी हाईट थोडी जास्ती आहे आणि तो जम्पसूट मला छोटा होतोय आणि ते दोघं इतका वेळ लावत होते की ते बघून मला झोप यायला लागली. नवीन जम्पसूट घातल्यावर मी कसा दिसणार आहे हे बघण्यासाठी आजी आणि नानी दोघी पण खूपच एक्सायटेड होत्या, त्यामुळे ते आमच्या जवळच थांबून होते आणि आई बाबा मला कसे कपडे घालतायत ते बघत होते. यापुढची स्टोरी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगतो. आईला सध्या वेळ नाही आहे ना, त्याच्यामुळे मीच तिचा व्लॉग व्हॉइस ओव्हर करतो आहे. बाय.